नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सलगर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी आहे की ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो. आणि याच पत्रकार बांधवांचा असणारा आहे ते संजय दीना पाटील या फुटीर खासदार, गद्दार खासदार यांनी असणारे अपशब्द वापरून शिवीगाळ केली वगैरे असणारे आपण बघितलं असेल. आता त्याच्यानंतर बरेच पत्रकार असणारे त्याचा निषेध नोंदवत आहेत, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतायत. परंतु हे काय होतंय, याचं नेमकं कारण काय? कारण मित्रांनो, आपण देखील कुठल्या तरी पक्षाची उचल घेतलेली आहे का? कारण असे भरपूर पत्रकारिता आहेत की जे पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत, पक्षाचा अजेंडा चालवतायत. म्हणून तुमची भीती कमी झाली आहे का? आपण कुणासाठी तरी काम करतोय का लोकशाही वाचवण्याचं काम करतोय, हे पत्रकारांना भान असलं पाहिजे. आणि हे जर नसेल तर तुमचं इथून पुढे अशा पद्धतीनंच असणारा अपमान होईल, तुम्हाला कोणीही भिणार नाही. तुमच्या प्रश्नाला जर धार नसेल, तुम्हाला पूर्वीचा काळ पत्रकारांसाठी असा होता, पत्रकार म्हटलं की अभिमानाने मान अशी त्याच्याकडे अभिमान वाटायचा त्याचा असणारा. आणि आता पत्रकार म्हटलं की असणारा एक विकलेला कुणीतरी. पूर्वी एक लेख जर आला तर असणारं सगळं काही सिस्टम हलवून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये असायची. परंतु अलीकडे हे राहिलं नाही. कारण की आमचं वाटोळं हे आम्हीच करतोय का, हे पत्रकारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. नुसता निषेध नोंदवून चालणार नाही. आज जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये गेला तर त्या ठिकाणचे राजकीय घराणे आहेत, त्या घराण्याचे काही पत्रकार बांधील आहेत, त्याला पोषक असणारे प्रश्न विचारतात. हे मी जवळून पाहिले. त्यामुळे पत्रकारांनी आपापली असणारी त्या पेशाची असणारी गरिमा राखली पाहिजे. खूप मोठी असणारी या भारतीय इतिहासामध्ये पत्रकारितेची परंपरा आहे. याचं गांभीर्य असणारं पत्रकारांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे नालायक लोक, खऱ्या अर्थानं पत्रकाराचा आधार हा लोक असले पाहिजेत. लोकांचा जो पाठिंबा असतो, तुम्ही आज सरकार येईल, उद्या दुसरं येईल, परवा तिसरं येईल, आपण असंच करत राहिलो तर निश्चितपणाने आपल्याला अशाच प्रश्नांना सामोरे जावं लागेल, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.